छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून केंद्र सरकारच्या पुढाकारानं माय भारत अर्थात मेरा युवा भारत मेगा पदयात्रा राज्यभरात आयोजित करण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत मुख्य कार्यक्रम मराठ्यांची राजधानी असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा भूमीमध्ये सुरुवात झाली। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली। राजवाडा इथून या मेगा पदयात्रेने सुरुवात झाली। छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मेगा पदयात्रेस सुरुवात झाली। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत हजारो युवकांनी आणि नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग दर्शवला। तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक आणि शौर्याचा वारसा कळावा, तरुण पिढी यांच्या कार्याशी जोडली जावी यासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात येत असून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारत देशातील सर्व युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मावळ्यांना एकत्रित करून इतिहास घडवला, त्याचप्रमाणे विकसित भारत घडवण्यासाठी देशातील युवा पिढीने एकत्र येऊन योगदान द्यावं, असं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षा खडसे यांनी यावेळी केलं। माय भारतचे आमचे सगळे यूथ, सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी आपल्याला शिवजयंतीच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आज मला पण खूप अभिमान वाटतोय की या पदयात्रेच्या निमित्ताने मला आज या सातारा शहरामध्ये यायची संधी मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये परत एक वेळा आम्हाला बघायला मिळतोय। आणि ह्या पदयात्रेचं महत्त्व याच्यासाठी आहे की ह्या पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशासाठी काम केलं, स्वराज्यासाठी काम केलं आणि आपल्यासारख्या लाखो युवकांना घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे, तर हे विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तर देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत, प्रत्येक युवकांपर्यंत कसे पोहोचवता येतील त्यासाठी ही पदयात्रा करण्यात येत आहे माय भारतच्या माध्यमातून। त्यांच्या विचारांनी माय भारत हे सुरू झालेलं आहे की त्या माध्यमातून देशभरातले जवळपास 2.25 कोटी युवा हे माय भारत पोर्टलवर रजिस्टर आहे आणि याचं एकच विजन आहे की ह्या देशाला विकसित करण्यासाठी आपण युवकांच्या माध्यमातून माय भारत ह्या पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक महापुरुषांनी ह्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे कार्य केलेलं आहे तर ते आजच्या युवकांनी पण त्याच विचारांनी या देशाला विकसित करण्यासाठी कार्य केलं पाहिजे। आणि मी म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। या पदयात्रेत NCP आणि NNS कॉलेजचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विशेष म्हणजे देशभरातील सुमारे 2 कोटी युवकांनी या उपक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून सहभाग नोंदवला। तसंच महाराष्ट्र राज्यातील युवा पिढीही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहे, याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी समाधान व्यक्त केलं। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांमध्ये शिवकालीन पोवाडे, दांडपट्टा, शस्त्रकला आणि विविध कला युवकांनी सादर केल्या। तसंच महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। कॅमेरामन संजय सुबेकर सह शशिकांत कोरे, दिनमान, सातारा।